नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्समध्ये पदांची पदभरती सुरू झालेली आहे. हे पद काय आहे, त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय, तर हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याआधी बऱ्याच जणांना असं वाटतं की इंडियन जे आर्मी आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन होणं खूप अवघड आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे रीड कराल PDF, ॲक्च्युली तुम्हाला समजेल की एक्झामपासून जे नंतर एक्झामिनेशनचे सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे टेस्ट होणार आहे तुमच्या बॉडीजच्या, इंटरनल बॉडीजच्या, तर ते सुद्धा इथं खूप अवघड आहे. तर हा व्हिडिओ जर एज्युकेशनल पद्धतीने तुम्हाला पाहायचा असेल फॉर एज्युकेशन तरीही पाहू शकता. जर इंटरेस्टेड असाल तरीही पाहू शकता, कारण यामध्ये कशी एक्झाम होते, ह्याच्यासाठी मार्क सिस्टीम काय आहे हे बघून नक्कीच तुम्ही चक्रावून जाल. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये जे PDF आहे हे ऑफिशियल PDF 64 पेजेसचं आहे. पण ह्याच्यामध्ये जी मेन इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम यांची जी ऑफिशियल साईट आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन जे आहे ते ॲप्लिकेशन फिलअप करू शकता. याचे जे ॲप्लिकेशन आहे ती 17 नोव्हेंबर 2025 पासून स्टार्ट होत आहे. ते लास्ट डेट आहे 14 डिसेंबर 2025, म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. AFCAT जे एक्झाम आहे त्यांची जी वेबसाईट आहे तीच ती एक्झाम आहे, तर ती वेबसाईटवर तुम्ही जाऊन हे फॉर्म भरू शकता. ती साईट कोणती? afcat.edcil.co.in. तर ही ऑफिशियल साईट आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. यावरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आता ही जी एक्झाम आहे याच्यामध्ये ही मेन आणि वुमेनसाठी ह्याच्यामध्ये पोस्ट्स आहेत, म्हणजे जागा आहेत. ही ग्रुप A ची गॅजेट ऑफिसर फ्लाईंग अँड ग्राउंड ड्युटी म्हणजे टेक्निकल अँड नॉन टेक्निकलच्या पोस्ट आहेत. याचे ॲप्लिकेशन ऑनलाईन आहेत आणि हे भरल्यानंतर तुमची जी एक्झाम असणार आहे ती 31 जानेवारी 2026ला, त्या दिवशी आहे शनिवार, तर त्या दिवशी एक्झाम होणार आहे. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी आपण पाहू शकता. इथे स्क्रीनवरच पॉज करून ही एलिजिबिलिटी पाहू शकता. त्याआधी आपण खाली जाऊया. तर ह्याच्यामध्ये जी एंट्री आहे ती AFCAT एंट्री आहे, म्हणजे ही एक्झाम आहे. ब्रांचेस दिलेले आहेत फ्लाईंग, ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल, तसेच फ्लाईंग. NCC स्पेशल एंट्री NCC साठी याच्यामध्ये रिझर्व जागा सुद्धा आहेत. याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनला थोडीशी जी तुमची स्क्रीन क्वालिटी आहे, म्हणजे जी व्हिडिओ क्वालिटी आहे, त्याला इन्क्रीज करून याच्या जागा पाहू शकता. मेन आणि वुमेनसाठी या जागा वितरित केल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर टाईप ऑफ कमिशन इथं दिलेलं आहे. परमनंट कमिशन, शॉर्ट सर्व्हिस कमिशन फॉर मेन अँड वुमेन, तर ते सुद्धा रीड करू शकता. सर्वात महत्त्वाचं एलिजिबिलिटी आपण पाहूया. 340 टोटल जागा आहेत मित्रांनो. याच्यासाठी जी एलिजिबिलिटी आहे ती बघा, नॅशनॅलिटी, कोणत्याही नॅशनॅलिटी चालत नाही, भारतीय नॅशनॅलिटी असली पाहिजे. मी असं का म्हणलो, कारण खूप असे जागा निघतात भारतामध्ये केंद्र सरकारच्या, त्याचबरोबर राज्य सरकारच्याही काही जागा असतात, पण मोस्टली केंद्र सरकारच्या. तर त्याच्यामध्ये जे नेपाळची नॅशनॅलिटी ज्यांच्याकडे आहे, भूटान किंवा जे रेफ्युजीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये जागा असतात, पण इथे इंडियन नॅशनॅलिटी पाहिजे आहे. एज बघा, फ्लाईंग ब्रांच थ्रू AFCAT आणि NCC स्पेशल एंट्री त्यांच्यासाठी जी एज लिमिट आहे ती कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 24 आहे. जर ते ऑलरेडी त्यांच्याकडे एक कमर्शियल पायलटचं लायसन असेल तर त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे 26 पर्यंत, जी इथं 24 दिलेलं आहे ते 26 पर्यंत. त्याचबरोबर ग्राउंड ड्युटी टेक्निकल अँड नॉन टेक्निकल याचं जे एज लिमिट आहे ते 20 to 26 इयर्स आहे. त्याचबरोबर हे एज लिमिट खूप कमी वाटेल तुम्हाला, पण तुमचे भाऊ बंधू असतील किंवा तुम्ही स्वतः याच्यात एलिजिबल असाल तर नक्की एक्झाम देऊन पहा. मॅरिटल स्टेटस बद्दल दिलेलं आहे, पण हे न वाचता आपण खाली जाऊया. एज्युकेशन क्वालिफिकेशन शॉर्टमध्ये सांगतो, 10वी-12वी मध्ये तुमची जे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स आहे त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 50% मार्क्स असणं आवश्यक आहे ईच. त्याचबरोबर किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे कमीत कमी 3 वर्ष कोणत्याही रिकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटीमधून, BA असेल तरी चालतं, किंवा तुमचं BE BTech डिग्री झालेली पाहिजे 4 वर्षाची कोणत्याही रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून. इंजिनिअरिंग 60% त्यात मिनिमम मार्क असले पाहिजेत, किंवा A and B एक्झामिनेशन ऑफ असोसिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स यांची एक्झाम तुम्ही पास आउट असले पाहिजेत, 60% मिनिमम मार्क्स असले पाहिजेत. आता इथं खाली पाहूया, ग्राउंड ड्युटी टेक्निकल ब्रांचेस बद्दल दिलेलं आहे, तर हे तुम्ही स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. सेकंड आपण खाली जाऊया, किंवा ह्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे आपण याचे पुढे आपण कसे ॲप्लिकेशन करायचे आहे, त्यांनी काय काय दिलेलं आहे आणि कसं तुमचं एक्झामिनेशन पण असणार आहे ते पाहूया. खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. एरोनॉटिकल इंजिनियर त्याच्यासुद्धा याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते पाहू शकता किंवा विचारू शकता. ग्राउंड ड्युटी दिलेली आहे, वेपन सिस्टीम्स ब्रांच किंवा ॲडमिनिस्ट्रेशन लॉजिस्टिक्स किंवा अकाउंट ब्रांच याच्याबद्दल क्वालिफिकेशन दिलेले आहेत. तुम्ही इथं मिटिओरॉलॉजी, म्हणजे इथं सर्वांचे जे एज्युकेशन किंवा त्याला CGPA किती पाहिजे, काय, हे सर्व काही, फिजिकल अँड मेडिकल हेल्थ, ते सर्व काही दिलेलं आहे. आता हे स्किप करूया आपण. तुम्हाला जर तुमचं एज्युकेशन याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होता की नाही हे जाणून घ्यायचं असेल तर एक कॉमेंट करा. सर्वात महत्त्वाचं जनरल इन्स्ट्रक्शन पाहूया.
ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जे आहे ती त्यांच्या ऑफिशियल साईटवर वाचू शकता, किंवा इथं मी सांगत आहे तेच ऑफिशियल ही साईट आहे, म्हणजे त्याच्यावरूनच हे डॉक्युमेंट घेतलेले आहेत. हे टोटल 64 पेजेसचं PDF तुम्हाला तिथेही मिळून जाईल, आमच्याकडेही मिळून जाईल. हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने करू शकता. ऑनलाईन पद्धतीसाठी तुम्ही कशाप्रकारे फॉर्म भरू शकता तर ते इथं दिलेलं आहे. तुम्हाला वॅलिड ईमेल, वॅलिड मोबाईल नंबर, तुमचे जे मार्क्स शीट आहेत ते सगळ्या ज्या आहे ते सबमिट करावे लागतील, साइन अप करावे लागेल, फोटो, सिग्नेचर, जसं तुम्ही ऑनलाईन एक्झामचे फॉर्म भरता इतर, तसाच ह्याचा एक्झामिनेशन फॉर्म आहे. पण ह्याच्यामध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की तुमचे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला जी योग्य इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे कोणतीही मिसलिडिंग इन्फॉर्मेशन किंवा चुकीचे डॉक्युमेंट तुम्हाला इथं शेअर करायचे नाही आहेत, कारण हे व्हेरीफाय होतात. आणि जर तुम्ही याच्यामध्ये पकडला गेलात तर तुम्ही तर याच्यामधून बाहेरच होतात, त्याचबरोबर तुमच्या कायदेशीर कारवाई पण केली जाऊ शकते. सो बिफोर अप्लाइंग फॉर दिस मेक शुअर की तुम्ही जे सबमिट करत आहात डॉक्युमेंट्स ते ओरिजिनल असले पाहिजेत. ह्याच्यामध्ये फसवणूक करू नका. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये डिग्री असेल, ड्यूल डिग्री असेल, त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. मी आत्तापर्यंत खूप सारे PDFs पाहिले वेगवेगळ्या जागेंचे वगैरे, तर तेवढं डिटेल PDF मी कधीच पाहिलं नव्हतं जेवढं मी इंडियन एअरफोर्सचं पाहत आहे. ह्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग कधी चालू होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. त्याचबरोबर ट्रेनिंग पिरियडमध्ये तुमचे कोणकोणते ह्याच्यामध्ये जे एक्झामिन्स केलं जाणार आहे, तुमचं फिजिकल हेल्थ, त्याचबरोबर तुमचं इंटरनल बॉडी, त्याच्यामध्ये तुमचे टॅटूज बी असले पाहिजेत का नाही, हे पण सर्व काही दिलेलं आहे. तर हे सगळं सर्वप्रथम आपण जे समोर पाहू शकता ह्याच्यामध्ये तुमच्या फोटोची साईज किती असली पाहिजे, सिग्नेचर साईज किती असली पाहिजे ते इथं दिलेलं आहे. एक्झामिनेशन फी पाहूया. 550 रुपये एक्झामिनेशन फी आहे, नॉन रिफंडेबल आहे फॉर AFCET एंट्री ओनली. NCC स्पेशल एंट्रीसाठी ही फीस ॲप्लिकेबल नाही आहे. डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, साइन अप फॉर्मॅट दिलेला आहे, एवढं डिटेल दिलेलं आहे की तुम्हाला काय काय लागेल ह्या PDFला वाचल्यानंतर समजून जाईल आणि तुम्ही फुल तयारीने एकदा ॲप्लिकेशन करू शकता आणि याच्यासाठी तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण नाव, त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID तो व्हेरीफाय करावा लागेल, OTP येतो, साइन इन करावं लागेल, युजर ID, पासवर्ड, जसं तुम्ही MPSCची एक्झाम दिली असेल किंवा इतर कोणती सरळ सेवा दिली असेल किंवा पोलीस भरती दिली असेल, त्याच प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. एक्झामची कॅटेगरी माहिती AFCET किंवा तुम्ही प्रोनाऊन्स करू शकता जे तुम्हाला येतं ते. ह्याच्यामध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत. परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे, करस्पॉन्ड ॲड्रेस टाकायचा आहे, क्वालिफिकेशनचं टाकायचं आहे, तुम्हाला लिस्टमधून चूज करायचं आहे. तर हे सर्व काही जे आहे, ही जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते ॲप्लिकेशनचे आहेत. त्याचबरोबर मी जागा वरीच सांगितल्या, त्याचबरोबर ॲप्लिकेशनची लास्ट डेट बी सांगितली. एक्झामचा शेड्यूल बघा फॉर्म सुरू होत आहेत त्याच्या आधीच एक्झामिनेशनची डेट पण आलेली आहे. एक्झामिनेशन डेट आहे 31 जानेवारी 2026. शिफ्ट बघा, फर्स्ट शिफ्ट. कॅन्डिडेट रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे, गेटचा क्लोजर टाईम दिलेला आहे, व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे त्याचा टाईम दिलेला आहे आणि तुमची जी एक्झाम जी आहे ती सुद्धा इथं दिलेली आहे, जी की 2 तासाची आहे. सर्वात इंटरेस्टिंग पार्ट आता आहे मित्रांनो, जी एक्झाम आहे ती AFCET आहे. सब्जेक्ट आहे त्याच्यात जनरल अवेअरनेस, वर्बल ॲबिलिटी इन इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग अँड मिलिटरी ॲप्टिट्यूड टेस्ट. हे सब्जेक्ट असणार आहे तुमचे. ड्युरेशन 2 तासाची आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहेत आणि मार्क 300 आहेत. बऱ्याच जणांना हे विचित्र वाटेल, पण असंच आहे. 100 क्वेश्चन असणार आहेत. ईच क्वेश्चन 3 मार्काचा आहे. आता ह्याच्यामध्ये मार्किंग स्कीम पाहूया. बऱ्याच जण हे वेट करत असतील की मार्किंग स्कीम कशी आहे. तर बघा, सर्वप्रथम सांगू इच्छितो की ही जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुमच्याकडून म्हणजे ॲप्लिकेशन बी होत आहेत आणि तुमची एक्झाम जी आहे ती ऑनलाईन पद्धतीनंच जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. त्याचबरोबर आता मार्किंग स्कीम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मार्किंग सिस्टीम कशी आहे तर याच्यामध्ये 3 मार्क ईच क्वेश्चनसाठी, टोटल 300 मार्क. त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्ही चुकलात, तुमचं जर याच्यामध्ये क्वेश्चन चुकला तर तुमचे मार्क डिटेक्ट केले जाणार, डायरेक्ट डिडक्ट केले जाणार. 1 मार्क तुमचा एका क्वेश्चन चुकला तर 1 मार्क कट होतो. खूपच खतरनाक आहे. मी आयोगाचे पेपर पाहिलेले आहेत. काही ठिकाणी 1/4 आहे, काही परीक्षेला 1/3 आहे, म्हणजे 4 क्वेश्चन चुकल्यानंतर 1 मार्क जातो. काही ठिकाणी 3 क्वेश्चन चुकल्यानंतर 1 मार्क जातो किंवा 0.25, 34 वगैरे असे मार्क कट होतात. पण इथं क्लिअरली मेन्शन आहे 1 क्वेश्चन चुकला 1 मार्क कमी. जे तुम्ही अटेम्प्ट करणार नाहीत ते तुम्ही त्याचे मार्क भेटणार नाहीत, हे तर ऑब्वियस आहे. पण म्हणजे तुम्ही 300 मार्काची एक्झाम आहे, 150 क्वेश्चन जर तुमचे चुकले, 150 मार्क पडत असतील तर तेही गेले. त्याच्यामुळं याच्यामध्ये ॲक्युरन्सी असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर याच्यात नॉर्मलायझेशन सुद्धा आहे. सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये तुम्ही पाहू शकता, इतर परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन असतं. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला सुद्धा इंडियन एअरफोर्सने इथं मेन्शन केलेला आहे की कोणत्या प्रकारे इथं नॉर्मलायझेशनचे मार्क कशा प्रकारे दिले जाणार आहेत. तर एवढी बारीक डिटेल इथं दिलेली आहे. सिलेबस यासाठी कोणकोणता आहे तर याच्यामध्ये इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी, त्याचबरोबर रिझनिंग, स्टँडर्ड प्रॅक्टिस टेस्ट आणि हे सर्व डिटेल इथं सिलेबस दिलेला आहे.
तुम्ही स्क्रीनला पॉज करा. याच्यामध्ये काय काय येतं, हिस्ट्री, जिओग्राफी, स्पोर्ट्स, नॅशनल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनबद्दल, त्याचबरोबर डिटेक्ट एरर, सेंटेन्समध्ये एरर हुडकणे. तर अशा प्रकारचे सब्जेक्ट जे आहेत ते म्हणजे ह्याच्यामध्ये सिलेबस आहे तो दिलेला आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस टेस्ट पण असणार आहे. एक ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट अवेलेबल आहे IAFच्या वेबसाईटवर. ती तुम्ही जाऊन जे आहे ती प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकता. म्हणजे तुम्हाला अंदाजा लागेल की कशा प्रकारचे एक्झाम येतील किंवा कशा प्रकारचं पूर्ण सिलेबसवर क्वेश्चन्स येत आहेत. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ॲडमिट कार्डसाठी. तर एक्झामच्या 9 दिवस आधी तुम्हाला ॲडमिट कार्ड याचं ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करावे लागेल. ते सुद्धा साईटवर अवेलेबल होईल. तुम्ही जे रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर हे ॲप्लिकेशन म्हणजे जे ॲडमिट कार्ड आहे ते येऊन जातं. त्याचबरोबर प्रिंट आउट जे ई कार्ड आहे त्याचं प्रिंट आउट जे आहे म्हणजे जे ॲडमिट कार्ड आहे ते 1 तारखेला अवेलेबल होईल. 1/2026 म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अवेलेबल होईल. तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये काय न्यायचं आहे हे सुद्धा इन्स्ट्रक्शन आत्ताच दिलेले आहेत. पॉज करा आणि रीड करा. फोटो आयडेंटिटीसाठी तुम्हाला काय काय न्यायचं आहे, जसं पॅन कार्ड वगैरे, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट न्यायचे आहेत किंवा काय न्यायचं नाही आहे, किंवा जर तुम्ही ब्लूटूथ डिव्हाइस वगैरे नेलं तर तुमच्या कारवाई होईल. त्याचबरोबर पर्सनली आयटम जसं रिस्ट वॉच वगैरे त्यासोबत हे नेऊ शकतात का नाही, तर हे सर्व काही इथं दिलेलं आहे. जर पकडला गेलात मॅल प्रॅक्टिस करताना, काही चिटिंग करताना, तर तुमच्याबरोबर काय होऊ शकतं तर ते सुद्धा इथं दिलेलं आहे. आता एक्झाम सेंटर सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक्झाम सेंटर कोणते, तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही पॉज करून रीड करू शकता. पण महत्त्वाचं सांगितलं छत्रपती संभाजीनगर आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मदुराई, कोलकाता अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा एक्झाम्स होत आहेत. तर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये तुम्ही याच्यामध्ये पॉज करून रीड करू शकता. मुंबई आहे, त्याचबरोबर संभाजीनगर आहे, पुणे आहे आणि असे खूप सारे, सोलापूर आहे. तर ह्या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर येऊ शकतात. त्याचबरोबर लोकेशन तुम्हाला जे आहे, जे सिटी इंटिमेशन स्लिप्स वगैरे असतात त्या येऊन जातात ऑलरेडी. फिजिकल टेस्ट सर्वात महत्त्वाचं. आता फॉर्म तर भरताल, क्वालिफाय बी होताल, पण जे एक्झामच्या नंतरचं काय, तर फिजिकल टेस्ट वगैरे असते, फिजिकल फिटनेस असते तुम्हाला. म्हणजे तुम्ही तेवढे फिजिकली फिट पाहिजेत की म्हणजे एक क्वालिफिकेशन असल्यासारखं आहे हे. तर तुम्ही 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर तुम्ही 10 मिनिटामध्ये पळता आलं पाहिजे, 10 पुशअप्स आले पाहिजेत आणि 3 चिनअप्स आले पाहिजेत. तर हे एक मिनिमम आहे. पण पुढं तुम्हाला मी सांगणार आहे की ॲक्च्युअल याच्यामध्ये खतरनाक गोष्ट म्हणजे काय आहे, टॅटूजची पॉलिसी अशी आहे की कोणतीही टॅटूज तुमच्या अंगावर नसले पाहिजेत. विजिबल, नॉन विजिबल. असा नाही आहे की मी टॅटू जे आहे ते चेस्टवर बनवला आहे किंवा स्टमकवर बनवला आहे तो दिसणार नाही. विजिबल अँड नॉन विजिबल टॅटूज अलाउड नाही आहेत. तुम्ही ते कट जरी केलेले असतील, जरी त्यांना ते आढळले तरी रिजेक्ट करतात ते. त्याच्यामुळे ते पण चालत नाही. जर ट्राईब्समधून येत असाल, काही ट्राईब्समध्ये जे आदिवासी जमात असते त्यांचे कॅन्डिडेट्स असतील, ते कॅन्डिडेट्स असतील, तर बघा त्या कॅन्डिडेट्समध्ये कल्चर असतं टॅटूज बनवायचं. तर त्यांना स्पेशल म्हणजे जे आहे ते त्यांना ह्याच्यामध्ये थोडी सूट दिली जाऊ शकते. सेफ सर्टिफिकेशन वगैरे द्यावं लागतं, तर त्याच्यामध्ये सूट मिळून जाते. पण जर तुम्ही SC ST किंवा या आदिवासी जमातीतून येत नाही आहेत, ते विद्यार्थी नाही आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही सूट नाही. टॅटू असाल डायरेक्टली रिजेक्ट. त्याचबरोबर स्टेज 1, स्टेज 2 याच्यामध्ये दिलेले आहे. त्याचबरोबर इंटरव्ह्यू डेट्स पण दिलेले आहेत. तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल, त्याच्यानंतर तुमची ट्रेनिंग चालू होईल. म्हणजे हे सर्व तुम्ही पार केलं तर ह्याच्यामध्ये पुढे कसं, तर बघा जे 2027 जानेवारी आहे त्याच्यामध्ये ट्रेनिंग तुमची स्टार्ट होणार आहे. ह्याच्यामध्ये फिजिकल कंडिशन कसली असली पाहिजे, जसं की ह्याच्यामध्ये कीप देमसेल्व्स इन गुड फिजिकल कंडिशन. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची फिजिकल हेल्थ जी आहे ती चांगली ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तुमची रनिंग घेतली जाणार आहे 4 किलोमीटर इन 15 मिनिट्स, स्किपिंग, पुशअप्स अँड सिटअप्स मिनिमम 20 ईच, चिनअप्स 8, रोप क्लाइम्बिंग 3 ते 4 मीटर आणि स्विमिंग 25 मीटर्स. अशा प्रकारचं याच्यामध्ये तुमचं फिजिकल टेस्ट असणार आहे. पे अँड अलाउन्स बघू शकता. जी रँक आहे ती आहे फ्लाइंग ऑफिसरची. पे ॲज पर डिफेन्स मॅट्रिक्सनुसार इथं पे स्केल दिलेला आहे. लेवल आहे 10वी. याच्यामध्ये जो मॅट्रिक्स आहे डिफेन्स मॅट्रिक्स पे स्केल तो आहे 56,100 ते 1,77,500. MSP आहे 15,500. जशी तुमची ट्रेनिंग चालू होईल त्यामध्ये तुम्हाला हे जे आहे ते मंथली तुम्हाला पेमेंट दिले जाईल. ॲज पर इथं दिलेलं आहे 56,100 पर मंथ ड्युरिंग 1 इयर ऑफ ट्रेनिंग. त्याचबरोबर तुमचं इन्शुरन्स सुद्धा इथं काढलं जाणार आहे. जे AFGIS आहे म्हणजे एअर फोर्स ग्रुप इन्शुरन्स सोसायटी, त्यांच्यातर्फे तुमचं 1.25 करोडचं इन्शुरन्स सुद्धा कव्हर केलं जातं. त्याचबरोबर फॅसिलेशन पण दिलेले आहेत. कशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये फॅसिलेशन्स आहेत किंवा स्टॅट्युटरी वॉर्निंग्स दिलेले आहेत ते तुम्ही रीड करू शकता. अशा प्रकारची जनरल इन्स्ट्रक्शन्स लॅबोरेटरी याच्यामध्ये दिलेले आहेत. म्हणजे जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला. याच्यामध्ये आता इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे ऑल कॅन्डिडेट्स ड्युरिंग देअर इंडक्शन शुड मीट द बेसिक फिजिकल फिटनेस. याच्यामध्ये बेसिक फिजिकल फिटनेस काय आहे, ठीक आहे.
आपण फॉर्म भरला, आपण एक्झाम दिली, आपले क्वालिफिकेशन बी भरलं, आपण एक्झामचा इंटरव्ह्यू पण पास आउट केला, आता पुढं आपली ट्रेनिंग पण सुरू झाली, पण इथं सुद्धा तुम्हाला रिजेक्ट केलं जाऊ शकतं. कुठं? तुमचं हेमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओलॉजी चेक केली जाणार, म्हणजे तुमच्या चेस्टचा शेप कसा आहे, त्याचबरोबर तुमच्या स्पाईनमध्ये इंजुरी आहे का, किंवा तुम्हाला नर्व इंजुरी आहे का, म्हणजे शिरांची इंजुरी आहे का, सर्विकल रिपची इंजुरी आहे का, तुमचे ऑपरेशन झालेले आहेत का, प्रायव्हर कोणत्या हिस्ट्रीमध्ये तुमचं ऑपरेशन झालेलं आहे तरी रिजेक्ट केलं जातं. तुम्हाला बर्थ मार्क आहेत का, त्याची हिस्ट्री चेक केली जाते, चेस्टचा शेप इथंच दिलेला आहे, सर्कमफ्रन्स चेक केला जातो, तुमची हाईट चेक केली जाते, मेलसाठी 157, फिमेलसाठी 152, ग्राउंड ड्युटी ब्रांचेस द मिनिमम हाईट इथं दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता, फ्लाइंग ड्युटी ब्रांचेसची खाली हाईट दिलेली आहे, सेटिंग हाईट किती, लेग लेंथ किती, तुमची पायाची थाईची लेंथ किती आहे हे सुद्धा बघितलं जातं. त्याचबरोबर बॉडी वेट पॅरामीटर पण दिलेलं आहे, तुमच्या हाईटनुसार तुमचं बॉडी वेट किती असलं पाहिजे ते सुद्धा इथं दिलेलं आहे, एजनुसार दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. त्याचबरोबर तुमचं ब्लड प्रेशर, कार्डियाक मर्मर्स, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे तुमच्या हृदया रिलेटेड जे पण टेस्ट असतात ते टेस्ट केले जाणार आहेत. त्यात तुम्ही पास आउट, फिट आणि अनफिट कॅटेगरी याच्यात दिलेली आहे. बरेच जण म्हणतात की इंडियन आर्मीमध्ये असं आहे, अवघड आहे, आर्मीचाच भाग आहे, एअरफोर्स आहे हे, आणि ह्याच्यामध्ये सांगायचं म्हणलं इम्पॉर्टंटली तर तुमचं पिनाईल पण चेक केलं जातं, जे आपले प्रायव्हेट पार्ट्स असतात ते सुद्धा चेक केले जातात. त्याच्यामध्ये जर म्हणजे काय प्रॉब्लेम असेल किंवा ते हे असतं एक काही कल्चरमध्ये असतं तर ते सुद्धा असेल तर ह्याच्यामध्ये अनफिट केलं जातं. गाल ब्लॅडर सुद्धा आहे, त्याचबरोबर म्हणजे जे पॅनक्रियाज आहे किंवा त्याची कॅव्हिटी आहे, स्प्लीन आहे, तर ते सुद्धा चेक केलं जातं. आता आपण खाली जसं पाहू शकता ही सर्व टेस्ट इथं दिलेले आहेत, किडनी सहित सर्व टेस्ट याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही टेस्टमध्ये तुम्ही अनफिट असाल तर ते बघितलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला इथे म्हणजे सिलेक्ट किंवा रिजेक्ट केलं जातं, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सूट वगैरे, मग आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे की कशा प्रकारे हे वर्क करतं. तर ॲम्प्युटेशन्स किंवा अप्पर लिम्समध्ये प्रॉब्लेम, मॅलट फिंगर, वाकडे तिकडे हात असतील किंवा बोटं वगैरे, व्रिस्ट, एल्बो, हायपर एक्सटेन्शन, एल्बो जॉईंट तुमचे पाहिले जातात, कंडिशन्स बघू शकता तुमच्या, हे सर्व काही इथं चेक केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या फिजिकल हेल्थमध्ये काही इश्यू असेल तर तुम्हाला क्लिअरली रिजेक्ट केलं जातं. एक्झाम खूप हार्ड आहे, त्यातल्या त्यात पुन्हा हे जे आपलं चेकअप आहे ते जास्त हार्ड मला दिसतं. मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.